राम राम मंडळी. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 128वा भाग. आजचा विषय मी घेतलेला आहे ॲग्रीस्टॅट पोर्टल. तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की अचूक आणि तत्क्षणी मिळणारी माहिती ही आजकालच्या जगात परवलीचा शब्द झालेला आहे. आणि हेच लक्षात घेऊन कृषी मंत्रालयानं, भारत सरकारच्या कृषी मंत्रालयानं ॲग्रीस्टॅट शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठीचं एक पोर्टल तयार केलेलं आहे आणि सर्व राज्यांनाही तसे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं सुद्धा स्वतःचं ॲग्रीस्टॅट पोर्टल तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे सगळं कशा करताय तर कृषीमध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या दृष्टीनं ही सगळी माहिती उपलब्ध असणं, सरकारला उपलब्ध असणं, शेतकऱ्यांकरता ज्या विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत अशांना उपलब्ध असणं हे फार गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा अशा नोंदणीचे फायदे असणार आहेत. तर ही नोंदणीची संकल्पना काय आहे ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी. कृषी सुधारणेसाठी महत्वाचं पाऊल असं मी म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांना याचे काय फायदे होणार आहेत तर त्यांना स्वस्त कर्ज उपलब्ध होण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार आहेत आणि कागदपत्रांची कटकट कमी होणार आहे. चांगल्या चांगल्या गुणवत्तापूर्ण निविष्ठा शेतीसाठी कशा मिळवायच्या याबाबत त्यांना यातनं मार्गदर्शन मिळणार आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या शेतीतले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता चांगला सल्ला त्यांना या सगळ्या कार्यक्रमातनं मिळण्याची शक्यता वाढणार आहे आणि त्यांच्या बाजारहाटीकरता उत्पादित केलेला माल विक्री करण्याकरता सुद्धा या पोर्टलचा त्यांना फायदा होणार आहे. सरकारला याचा फायदा असा आहे की सरकारला ही सगळी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असल्यामुळे शेती सुधारणेसाठी उपयुक्त असं नियोजन त्यांना करता येईल. शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त कोणते कोणते फायदे होणार आहेत तर सरकारी योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर आणि सहज पोचतील हा एक फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. या सगळ्या पोर्टलमध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र या नावाचं युनिक फार्मर ID असं कार्ड मिळणार आहे. आणि हे कार्ड एकदा तुम्हाला मिळालं की कागदपत्रांच्या फापट पसाऱ्यातनं तुमची शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एक ओळख तयार होणं हा या पोर्टलचा उद्देश आहे. या सगळ्या पोर्टलचा खटाटोप करण्यामागे सरकारची भूमिका अशी आहे की कृषी सेवांचे आणि कृषी निविष्ठांचे दर कमी व्हावेत. कृषी संबंधित जी वेगवेगळी खाती सरकारची काम करतात त्यांच्यामध्ये एक समन्वय साधण्याकरता हे पोर्टल उपयुक्त ठरेल असं सरकारचा उद्देश आहे. आणि कृषी आणि उत्पाद यातील संशोधनाला चालना देणं, कृषीचे उत्पाद आणि कृषी संबंधित सेवा यामध्ये संशोधन व्हावं, जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल अशा पद्धतीनं मांडणी व्हावी अशी सरकारची इच्छा आहे. त्याकरता या पोर्टलचा आणि त्यातील माहितीचा हा सगळ्यांना उपयोग होईल. महाराष्ट्र शासनानंही हे सुरू केलेलं आहे आणि त्याच्याकरता अटी काय आहेत, कोण यामध्ये नोंदणी करू शकतो तर त्यांचा महाराष्ट्रात निवास असला पाहिजे, ते कसत असलेल्या जमिनीचे मालक असले पाहिजेत, आधारला जोडलेलं बँक अकाउंट त्या शेतकऱ्यांच्या नावावर असलं पाहिजे, 18 वर्षांच्या वर त्यांचं वय असलं पाहिजे आणि जमिनीची नोंद महाभूलेख या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर त्यांची झाली असली पाहिजे. यासाठी आवश्यक कागदपत्र काय सांगितलेली आहेत तर आधार कार्ड असलं पाहिजे, 7/12/8 हे उतारे असले पाहिजेत, बँकेचं पासबुक असलं पाहिजे, आधारला जोडलेला मोबाईल नंबर असला पाहिजे आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ असले पाहिजेत. हे अर्ज जे करायचे आहेत ते सगळे ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत.
शेतकऱ्यांना या नोंदणीमुळे आधार आणि शेतीच्या कागदपत्रांची लिंकिंग करून मिळेल. शेतकऱ्यांना शासकीय योजनांसाठी अर्ज करणं सोयीस्कर होणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, शासनाकडनं विविध योजनांअंतर्गत जे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात ती प्रक्रिया सुलभ होणार आहे. आणि एकूण शासकीय योजनांकरता अर्ज करणे किंवा शासकीय योजनांचा लाभ घेणे यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्या कागदपत्रांचा पसारा कमी होणार आहे. हेही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय सोयीचं असं ठरणार आहे. म्हणून माझं आव्हान असं आहे की सर्वच शेतकऱ्यांनी या पोर्टलची दखल घ्यावी, सरकारच्या कार्यक्रमाची दखल घ्यावी. विशेषतः ज्या स्वयंसेवी संस्था आपापल्या भागामध्ये काम करत आहेत त्या संस्थांनी पुढाकार घेऊन आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना या पोर्टल संदर्भातली माहिती द्यावी आणि त्यांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल हे स्वयंसेवी संस्थांनी एक कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावं असं मी सुचवेन. या सगळ्या खटाटोपामध्ये स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका अदा करू शकतात आणि ज्याचा शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा मिळू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.